नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या जय श्रीकृष्ण चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण अधिक मासाची वात बघणार आहोत। 33 वाती साध्या वाती बनवणार आहोत। 33 वाती साध्या बनवून त्याची आपण चाफ्याच्या फुलाची वात करणार आहोत। बघा, तुम्हाला आवडली तर करून बघा, अधिक महिन्यासाठी खास। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे साण लागणार आहे, एक अगरबत्तीची काडी, वरचं सगळं अगरबत्तीचा वरचा तो मसाला सगळा काढून टाकायचा आणि एकदम साफ अशी स्वच्छ करायची। याच्यावर घासून घ्यायची, थोडी घासली का एकदम बरोबर स्वच्छ होती। स्वच्छ झाली का मग आपल्याला वात बनवायची। तर हे पहा, मी 33 वाती अगोदर बनवून ठेवलेल्या आहे। 30 वाती मी फक्त तुम्हाला 2 वाती करून दाखवते। तर 2 वाती कशा करायच्या ते बघा, ह्या अगरबत्तीच्या सहाय्यानेच करायच्या। आपल्याला अगरबत्तीची काडी लागणार आहे। हा कापूस आहे ना, थोडा असा करून घ्यायचा। हे पहा, असं केलं का त्याला परत असं लांब करायचं। तुम्हाला जेवढ्या आकाराची पाकळी पाहिजे फुलाची त्या हिशोबाने तुम्ही वात तयार करू शकता। हे पहा, हे असं ठेवायचं आणि फक्त 2 वेळाच याला अशी पीळ मारून घ्यायची। गाई आपली वात तयार झाली आणि हे लगेच काढून घ्यायची। हे पहा, अशी वात तयार होती। अशा आपल्याला 33 वाती लागणार आहेत। मी तुम्हाला अजून एक वात बनवून दाखवते। असा पिंजून घ्यायचा कापूस, पिंजून घेतला का बरोबर असं लांबल्या जातो तो। तुम्हाला जाड बारीक कशी हवी आहे त्या हिशोबाने कापूस कमी जास्त घेता येतं। लांबी तुम्हाला जेवढी करायची त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। 2 वेळा पीळ मारला तरी बी लगेच वात तयार होते। हे पहा, हे मी तुम्हाला ह्या 2 वाती करून दाखवल्या। आता ह्या पूर्ण आपल्या वाती 33 वाती आहेत ह्या सर्व। आता ह्या वातीच्या आपल्याला 4 पाकळ्या करायच्या आहे। तर त्या पाकळ्या कशा करायच्या मी तुम्हाला दाखवते। हे पण मी अशी पाकळी बनवून ठेवायची। चार वातीची एक पाकळी बनवायची। चार वातीची एक पाकळी बनवायची। पाच वातीची बनवली तरी काही हरकत नाही, 5 वातीची पण बनवू शकता तुम्ही। फक्त वाती बरोबर घ्यायच्या, अशा बरोबर घेतल्या का बरोबर त्याचं पाकळीचा आकार पडतो। सोपी वात आहे ही बी। ह्याच पाकळीला मग परत आता आपण ना, समजा मी 4 म्हणली तर मी 5 घेऊन दाखवते तुम्हाला। हे पहा, खाली 5 घ्यायच्या। याला परत असं जोडून घ्यायचं। हे पण
पूर्ण पिळं मारून घ्यायचं याला. कारण हे अशा साध्या वाती असते त्याचा पिळ लगेच बसतो. आपण असं पिळ मारताना दूध लावलं तरी चालतं. पाच पाच वाती घेऊन पाकळी तयार करते मी. खूप सोपी वात आहे ही बी, काय अवघड नाही आहे. तसं जर बरोबर बसत नसेल तर त्याला असं कापूस घ्यायचा थोडा, हे पा याचा दोरा बनवायचा. असं छोटा छोटा दोरा बनवायचा. ते दोरा बनवल्यावर असं परत याच्यावरती हे अशी एक अजून एक ठेवायचं 2 वातींचं. छान पाकळी पडते. पहिल्या 5 घ्यायच्या, नंतर 2 ठेवायच्या. पाच घेतल्या तरी चालतील. याला असं बांधून घ्यायचं. आपल्या 5 याच्या पाकळ्या आहेत. प्रज्वलित करायला पण सोपी वात आहे ही. आपल्या 5 पाकळ्या झाल्या आहे. याच्यावर 2 ठेवलेले आहे मी आधीच, त्याच्यातच घातल्या होत्या. एखाद्या याच्यात अशी कमी जास्त आली तरी काही हरकत नाही, कारण फक्त 33 याची बरोबर फक्त 5 पाकळ्या पाडायच्या आपल्याला. त्याच्यात 5 नंतर किती जरा जास्त वाती आल्या तरी काही हरकत नाही. आता हे आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं. परत केला थोडं थोडं. ते 33 याच्यामध्ये 5च पाकळ्या करायच्या. मी पहिलं 5 वाती घेतल्या होत्या, परत त्याच्यामध्ये उरलेल्या वाती पूर्ण आपल्याला फक्त 33 वातींचं माप घ्यायचं आहे आणि पाकळ्या 5 करायच्या आहे. बरोबर पाकळ्या झाल्या पाहिजे 5. आपण 5 पाकळ्याचं चाफ्याचं फूल बनवत आहोत. चाफ्याच्या फुलाला किती पाकळ्या असतात मला ते माहित नाही. तुम्ही सांगा बरं मला किती पाकळ्या असतात तर.
4 असतं का किती असतं? 5 असतं. आता आपल्याला एक मोठा चांगला दोरा काढायचा. हे पहा, पक्का दोरा काढायचा. पुन्हा अजून परत एक येडा टाकते, कारण थोडा सैल वाटायला मला हे पक्का करण्यासाठी. आपल्याला हे पूर्ण वाती बांधून घ्यायचे आहे. सोपी वाती ही, अवघड नाही. हे पहा, हे असं जोडायचं. काल मी तुम्हाला कमळ वात दाखवली, आज चाफ्याच्या पाकळ्यांची वात दाखवते. हे बघा, ही मैत्रीण आपली वात बांधून झाल्यावर अशी दिसते. हे आपली अशी वात बांधून झाली का? हे आपली, हे का, असं थोडंसं कापूस लावायचा वरती. हे आपली अधिक मासाची 5 पाकळ्याची वात तयार झाली. बघा, तुम्हाला आवडली तर करून बघा. हे का, आपली अधिक मासाची वात आहे ही. 33 वातींची 5 पाकळ्यांची वात बनवली आहे मी. आवडली तर नक्की करून बघा. आणि मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझी वात आवडली की नाही आवडली.